हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आज आपण एक ओल्ड सिलेबससाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ओल्ड महाराष्ट्र. काही मुलांच्या कमेंट्स आल्या की हे रिलेशन कसं आलेलं आहे, हा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ह्या वर्षीच्या टेक्स्ट बुक्समध्ये ह्याचं काही रिलेशन्स नाही, पण जुन्या सिलेबसमध्ये बघा असा एक क्वेश्चन होता, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचे. हे कसं आलेलं त्यासाठी आपण बघूया. आणि हे काय टेक्स्ट बुकमध्ये नाही आहे, पण हा फॉर्म्युला आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आहे. ज्यावेळेस मी हा सेकंड व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस मी सांगितलं, ज्यांना हा फॉर्म्युला समजत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कसा आलाय. ओके, मला बऱ्याच मुलांचे कमेंट्स आले की हे इक्वेशन कसं आलं. ओके, ठीक आहे, स्टार्ट करायचं. बघा, हे बघण्या अगोदर लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय बघू आपण. लिनियर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय सिम्बॉल व्ही. ओके, समजा एक स्ट्रेट पाथ आहे. ओके, आणि समजा एखादी बॉडी ही ऑब्जेक्ट एक ऑब्जेक्ट आहे, ह्या पोझिशनला आहे. आफ्टर सम टाइम टी तो मूव्ह होईल आणि तो ऑब्जेक्ट इथे येईल. ओके, त्याची काय डिस्प्लेसमेंट झाली असेल एक्स. एक्स त्याची काय असणार ही डिस्प्लेसमेंट. आता ऑब्जेक्ट डायरेक्ट तिथे जाणार नाही, ऑब्जेक्ट इथे येईल, इथे येईल, इथे येईल, इथे येईल. ओके, ही त्याची डिस्प्लेसमेंट काय असेल x1. त्याचा टाइम हाच नसणार आहे. समजा इथं जाण्यासाठी समजा 5 सेकंद लागले असेल त्याला, ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत जाण्यासाठी त्याला किती लागले 5 सेकंड. ओके, तिथला टाइम इंटरवल काय असणार आहे व्हेरी स्मॉल. तिथली डिस्प्लेसमेंट बघा, ही जर एवढी असेल तरी काय असणार आहे स्मॉल असणार आहे. समजा ऑब्जेक्ट इथं आला, इथली डिस्प्लेसमेंट x2 म्हणून तिथला टाइम काय असणार आहे वेगळा असणार आहे. इथला टाइम t1, इथला टाइम t2. काय होत चालले डिस्प्लेसमेंट वर चालले विथ टाइम. त्याला आपण करणार आहे लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ काय बदलते डिस्प्लेसमेंट बदल विथ टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम, त्याला आपण करणार आहे लिनियर व्हेलॉसिटी. इज दॅट क्लिअर? बघा, लिनियर व्हेलॉसिटी समजली म्हणजे ऑब्जेक्ट इथून इथून इथं म्हणजे डिस्प्लेसमेंट चेंज होणार आहे विथ टाइम्स. ओके, आता बघूया. समजा स्ट्रेट पाथ आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि ऑब्जेक्ट मूव्ह झालेला इथून इथं आलेला आहे तो. आणि आपल्याला ह्या इन्स्टंटला बघा, ह्या इन्स्टंटला ऑब्जेक्ट किती, त्याची व्हेलॉसिटी किती, ह्या इन्स्टंटला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती. ओके, किंवा आपण ऍव्हरेज जर काढायची असेल, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटी समजा पार्टिकल इथे x1, समजा तो इथं आला, x2 इथला टाइम काय असणार आहे t1, इथला टाइम काय असतो t2. ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण कशी काढतो, डिस्प्लेसमेंट किती झालेले आणि डिवाइडेड बाय लागलेला टाइम्स ऍव्हरेज, म्हणजे x2 मायनस x1 डिवाइडेड बाय t2 मायनस t1, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. किंवा आपण असं पण लिहू शकतो डेल्टा x अपॉन डेल्टा t, ऍव्हरेज डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट किती झाले त्याला लागलेले टोटल टाइम्स ऍव्हरेज. बघा, आता समजा पाहते आणि आपल्याला ह्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी काढायची. ह्या इन्स्टंटला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती, इट इज इम्पॉसिबल. इथली व्हेलॉसिटी सांगणे इम्पॉसिबल आहे. त्यासाठी आपण एक नवीन डेफिनेशन इंट्रोड्यूस करणार आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ह्या इंटरव्हलची काढायची. टाइम इंटरव्हल काय असणार इथला व्हेरी स्मॉल, तिथली डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असणार व्हेरी स्मॉल डेल्टा एक्स, किंवा डेल्टा एक्स असं लिहिलं जातं, किंवा डेल्टा टी. इथली आपल्याला काढायची ह्या क्षणाची व्हेलॉसिटी किती. मग त्यासाठी आपण कोणती डेफिनेशन इंट्रोड्यूस करतो, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. समजा इन्स्टंटेनियस स्पीड बघा, समजा एक बघा एक बाईक आहे आणि बाईक चाललेली इथून ह्या रोड स्ट्रेट पाथ आहे, आणि इन्स्टंटला तिची व्हेलॉसिटी किती, सॉरी हिचं स्पीड किती, याचं स्पीड कोण दाखवणार आहे, स्पीडोमीटर. त्या इन्स्टंटला आपण इन्स्टंट त्याची स्पीड काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग स्पीडोमीटर. तसं आपल्याला इन्स्टंटेनियस ही काय असणार इन्स्टंटेनियस स्पीड, आणि आपल्याला काय दाखवणार तो स्पीडोमीटर दाखवणार 0, 10, 20, 30, 40 अँड सो ऑन.
ओके, आपल्याला इन्स्टंट काय दाखवतो तो स्पीड दाखवतो. आता ह्या क्षणाला स्पीड किती आहे गाडीचं, ह्या क्षणाला स्पीड किती आहे, तर इन्स्टंटेनियस स्पीड. तसं आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी हिथल्या टाइम इंटरला हिथली व्हेलॉसिटी किती आहे. मग त्यासाठी आपण इन्स्टंटेनियस डेफिनेशन काय केली, इंट्रोड्यूस केलेली. आणि त्याची डेफिनेशन इट इज नॉट इम्पॉर्टन्स, फक्त हा फॉर्म्युला असतो. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज डिफाइंड ॲज लिमिट, टाइम इंटरवल व्हेरी स्मॉल आहे त्यामुळे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. लिमिट कशाचं घेणार आपण, डेल्टा एक्स ॲव्हरेज. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. किंवा और लिमिट असं सुद्धा लिहू शकतो तुम्ही. म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज डिफाइंड ॲज लिमिट. लिमिट कशाच घेतले आपण, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, तिथला टाइम इंटरवल काय असणार आहे, व्हेरी स्मॉल, इज कॉल त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि हे मॅथमॅटिक्स मध्ये हा लिमिटचा फॉर्म्युला हे जर सोडलं तर काय मिळतं बघा, व्ही इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. हे जर सोडलं तर काय मिळणार आहे हे, किंवा हे जर सोडलं तर हेच मिळणार आहे. ओके, इज दॅट क्लिअर. हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा. ठीक आहे, स्टार्ट करायचं आपल्याला. हे रिलेशन बघायचे. हा फॉर्म्युला कसा आलाय तो बघा, ओल्ड सिलेबस साठी हा बघा. काय क्वेश्चन्स, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी, हे आपल्याला प्रूव्ह करायचे. पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर हे प्रूव्ह करते. रोटेशन डायनॅमिक्स मध्ये हा बराच वेळा फॉर्म्युला आलेला आहे. आणि कमेंट्स, मी ज्यावेळेस हा व्हिडिओ बनवत होतो सेकंड व्हिडिओ त्यावेळेस म्हटलं होतं हा फॉर्म्युला जर समजला नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला पाठवतो. बघा, कन्सिडर हा सर्क्युलर ट्रॅक, पार्टिकल आपला हा पार्टिकल ए पोझिशनला आहे आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन कशावरती, अलॉंग ए सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ऑफ रेडियस काय असणार आहे आर, ओबी काय असणार आहे सेंटर्स. ओके, नाव द पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. समजा पार्टिकल ए पॉइंट टू कुठं आला, पॉइंट बी, व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाइम. पार्टिकल ए टू बी आलेला आहे, टाइम इंटरवल काय असणार आहे व्हेरी स्मॉल. इथे जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, टाइम इंटरवल व्हेरी स्मॉल आहे त्यामुळे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे डेल्टा थिटा. आणि अँगल किती असणार व्हेरी स्मॉल. हा रेडियस वेक्टर काय करणार आहे, अँगल काय करणार, हा ट्रेस. अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर इन ए गिवन टाइम इज कॉल्ड, त्याला आपण काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. डेल्टा थिटा काय असणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे व्हेरी स्मॉल. कारण टाइम इंटरवल काय व्हेरी स्मॉल, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असणार आहे व्हेरी स्मॉल्स. ओके, समजा हा मुलगा आहे, समजा तो 10 मिनिटात थिटा आला. ओके, 10 मिनिट्स लागले त्याला इथे येण्यासाठी. आणि समजा तोच मुलगा 10 सेकंदात किती अंतर कव्हर करेल. समजा हा 10 मिनिटात त्यांनी 100 मीटर्स डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 100 मीटर. तर ह्याच मुलाने 10 सेकंड मध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार, व्हेरी स्मॉल्स. टाइम काय व्हेरी स्मॉल, तर डिस्टन्स सुद्धा तो काय करणार आहे व्हेरी स्मॉल काय करणार, कव्हर करणार. त्यामुळे इथं हा सुद्धा पार्टिकल टाइम इंटरवल व्हेरी स्मॉल आहे, टाइम कुठून होतोय पॉइंट ए टू पॉइंट बी, व्हेरी स्मॉल इंटरवल ऑफ टाइम डेल्टा टी. आणि त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट सुद्धा काय असणार आहे व्हेरी स्मॉल. ओके, ही जी काय असणार अर्क से डेल्टा यस. ओके, नाव आता बघा, ज्यावेळेस पार्टिकल मूव्ह होतोय ए टू बी, हा पाथ बघा, हा इथून तो इथं जातोय असा. हा पाथ बघा इसला अप्रॉक्सिमेटली स्ट्रेट लाईन. हा जो पाथ आहे ए टू बी अप्रॉक्सिमेटली असा आहे स्ट्रेट. आणि पार्टिकल जर स्ट्रेट जात असेल आणि आपली हिथली व्हेलॉसिटी हिथली बघायची तर आपण काय करतो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि त्याचा फॉर्म्युला काय हा. ओके, बघा आता, now the particle moves from A to point B, the path is approximately कसा असणार आहे स्ट्रेट लाईन. आणि जर पार्टिकल स्ट्रेट जात असेल तर त्याला कोणती व्हेलॉसिटी असते, लिनियर व्हेलॉसिटी. पार्टिकल जर स्ट्रेट जात असेल तर त्याला व्हेलॉसिटी कोणती असते, लिनियर व्हेलॉसिटी. बघा, द मॅग्निट्यूड, आपण मॅग्निट्यूड बघू. द मॅग्निट्यूड ऑफ instantaneous velocity of a particle is given by, इथली इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा, कारण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जर v इज इक्वल टू मॅग्निट्यूड बघतोय, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, इथं काय आता डेल्टा एक्स. अच्छा, इथं काय असणार आहे, हा काय असणार आहे पाथ, हा काय डेल्टा एस.
आणि टाइम इंटरवल काय डेल्टा टी. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत समजलं? ओके. आता बघा हे सर्कल आहे आणि सर्कलचं तुम्हाला माहिती आहे हा ए बी हा डेल्टा एस अँगल थिटा सॉरी डेल्टा थिटा आणि रेडियस आर. आणि अर्कचा फॉर्म्युला काय असतो? अर्कचा फॉर्म्युला काय असतो? डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा थिटा इंटू आर. अर्कचा फॉर्म्युला अर्क इज इक्वल काय असणार आहे? बट अर्क डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा थिटा इंटू आर. इथं पुट करू आपण. देअरफॉर व्ही इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा इंटू आर अपॉन डेल्टा टी. आता जेव्हा जेव्हा लिमिट डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन येईल बघा, लिमिट डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ज्यावेळेस येईल त्यावेळेस कॉन्स्टंट टर्म नेहमी बाहेर घ्यायची. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण असणार आहे? कॉन्स्टंट टाइम बदलतोय. टाइम जर जसा बदलेल तसे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय होत जाणार आहे? चेंज होत जाणार आहे. रेडियस मात्र काय असणार आहे? सेम. रेडियस काय असणार आहे? कॉन्स्टंट, त्याला रेडियसला बाहेर घेऊ. देअरफॉर व्ही इज इक्वल टू आर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. आणि हे जर सोडवलं तर आपल्याला माहिती काय मिळतं? व्ही इज इक्वल टू आर डी थिटा बाय डी टी. ओके, इज दॅट क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा हे काय, हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा कशाचा फॉर्म्युला आहे? बट ओमेगा रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी डेफिनेशन काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी is defined as the rate of change of काय बदलणार आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respect time is called. जर जसा पार्टिकल होईल त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट बदलली विथ टाइम त्याला काय असणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ ही काय असणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ टाइम इज कॉल्ड असणार आहे या फॉर्म्युला. दिस इज द रिलेशन बिटवीन ही काय लिनियर व्हेलॉसिटी आणि काय अँग्युलर व्हेलॉसिटी. इज दॅट क्लिअर? लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी पॉज करून लिहा. सिंपल आहे हे एक्सप्रेशन ओल्ड सिलेबस मध्ये आहे. फक्त आपल्याला रोटेशनल डायनामिक्स मध्ये हा फॉर्म्युला आलता. हे काय नवीन किंवा जो न्यू सिलेबस आहे ह्या वर्षीचा त्यामध्ये इक्वेशन्स किंवा हे रिलेशन्स नाही. ठीक आहे, हे नाही केलं तर चालेल. फक्त हा फॉर्म्युला कसा आला त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. ओके.